राम राम मंडळी, चला परत एकदा अक्कलकोट स्वामींच्या दर्शनाला. मागच्या वर्षी आपण गेलेलो, आता परत या वर्षी. फक्त या वर्षी एक बदल आहे, तुम्हाला दाखवतो. आता तो बदल झोपलाय. सुरुवात तर झाली, श्री गणेश झाला, निघालो आपण आता. चला आता आपण पोचलोय बघा. 60-70 किलोमीटर झाले. व्ह्यू जबरदस्त, पवन चक्का, मस्त घाट. तुम्हाला म्हटलेलं यायला एक चेंज आहे आपल्या बरोबर, तो हा. माझी सिया, तिला पण घेऊन स्वामींच्या दर्शनाला. दर्शन तर काय झालं नाही, गर्दीला भयानक आहे. त्यामुळं आम्ही आपलं थांबलोय साईडला आहे का. इथं दादागिरी एवढी करतात का नाही, काय बोलायचं काम. भयानक ढकला ढकली, डायरेक्ट मारामारीच करते इथली लोकलची. त्यामुळं गर्दी ज्याला असेल त्याला अक्कलकोटला नका जाऊ. आपण मागच्या वेळेला यायला तुळजाभवानीच्या मंदिरात आले, त्याला पण तसं अवस्था होती की 500 रुपये द्या तुम्हाला डायरेक्ट VIP. आता पण तसं. आणि घे बघ मागा दिसतोय QR कोड. त्या QR कोडची खासियत मी पे करण्यासाठी बस. याच्या जागी फक्त जर असं केलं असतं की बाबा हा QR कोड दिलाय आणि इथं मंदिराची कुठली माहिती हा स्कॅन केल्यानंतर मंदिराची माहिती, तर किती बरं झालं असतं. आता काय इकडं मेन पैसे. दर्शन तर झालं, पण अजून पण 30 प्रथा चालूच आहे. VIP दर्शन 500 मध्ये गर्दी आहे. आता आपण तुळजाभवानीच्या मंदिराच्या आवारात. तिथे एवढी स्वच्छताच्या नावानं पैसे तर एवढे भरपूर ट्रस्ट कमवते, पण स्वच्छता अजिबात नाही. हे बघा भयानक. हे बघा थोडी ट्रस्ट पैसे कमवते, पण स्वच्छतेच्या बाबतीत शून्य. चला जेवण तर झालंय आता, चांगलं जेवण आहे. हॉटेल आहे बघा, गावठी तडका. तुम्हाला दाखवतो, हे बघा छान हॉटेल आहे. एकदा जेवायला या नक्की. क्वालिटी पण चांगली आहे, बसण्याची सुविधा पण चांगली आहे, स्वच्छता पण चांगली, सगळं व्यवस्थित आहे. पार्किंग बिर्किंग पण आहे चांगलं. मायनीच्या पुढे आहे बघा हॉटेल. कधी तर एकदा भेट द्या अवश्य, चांगलं हॉटेल.